नमस्कार. आज आपण पंचकर्मातील सेकंड लास्ट आणि मोस्ट इफेक्टिव्ह कर्मावर चर्चा करणार आहोत, जे की आहे बस्ती कर्म. सो बऱ्याचदा मी पेशंटला सांगते की आपल्याला ना आता उद्यापासून बस्ती चालू करायची आहे किंवा परवापासून बस्ती चालू करायची. तेव्हा पेशंट म्हणतात हो हो चालेल ना, पण एक्झॅक्टली बस्ती म्हणजे काय? सो सगळ्यात आधी त्याचा आपण रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जाणून घेऊयात, कारण की प्रत्येक कर्माचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रूट डिफरंट आहे. जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की नस्य जे आहे ते नाकाद्वारे आपण आत टाकतो, तसं बस्ती जे आहे ते ॲनल रूटनी आतमध्ये दिलं जातं. जी साधी बस्ती असते तिची गोष्ट चालू आहे आत्ता. स्पेशल बस्ती आहे, उत्तर बस्ती वगैरे तो वेगळा भाग आहे. पण आत्ता तरी आपण फक्त बस्ती हा एक वेग टर्मिनॉलॉजीमध्ये समजून घेतो आहे. सो ॲनल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे गुदद्वाराद्वारे आपण औषध आतमध्ये टाकतो. बऱ्याचदा पेशंटच्या मनात शंका काय असते की हे खूप दुखू शकतं का, याचा त्रास होऊ शकतो का, किंवा टोचेल का, एखाद्याला छोटीशी पाईल्स किंवा एक्सटर्नल टॅग असेल किंवा फिशर असेल तर त्या व्यक्तींना जास्ती भीती वाटते एखाद्या कंडिशनला जेव्हा आपण बस्ती सजेस्ट करतो त्यावेळेला. सो बस्ती दुखत नाही, स्किलफुली दिली गेली तर ती आरामात दिली जाते. एकदा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला कदाचित याची प्रचिती अधिक प्रमाणामध्ये येईल की बस्ती जी आहे ती अजिबात दुखत नाही. प्रोसिजर 30 मिनिट्सची असते, 30 to 40 मिनिट्सची. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं स्नेहनस्वेदन केलं जातं, म्हणजे थोडी पाठीला पायाला मॉलिश आणि थोडीशी स्टीम दिली जाते, सो दॅट दोष त्याच्यामध्ये सुट्टे पडतात. आणि त्यानंतर बस्ती कर्म म्हणजे ॲक्च्युली जी बस्ती प्रोसेस आहे ती केली जाते. आता बस्तीचे ना वेगवेगळे प्रकार आहेत, तर तुम्हाला कोणता त्रास आहे त्यानुसार तुम्हाला ती बस्ती सजेस्ट केली जाते. आपण जर का टायमिंगनुसार त्याला डिव्हाइड केलं तर जनरली शास्त्रोक्त विभागानुसार 8, 15 आणि 30 अशा दिवसांची बस्ती सजेस्टेड असते. पण आजकालच्या धकाधुकीच्या जीवनामध्ये 15 आणि 30 दिवसाच्या बस्त्या खूपच कमी प्रमाणात वापरल्या जातात. अगदीच खूपच त्रास असेल तरच आपण 15 आणि 30 दिवसाच्या बस्ती सजेस्ट करतो. अदरवाईज 8 दिवस मॅक्सिमम दिली जाते. त्याला योगबस्ती क्रम म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला आता कोणती आपण म्हणजे मीडियम काय वापरतो आहे बस्तीसाठी त्याच्यानुसार त्याचे खूप सारे प्रकार आहेत. सो आज आपण आपला उद्देश आजचा व्हिडिओचा एवढाच आहे की ते कर्म आपण समजून घ्यावा, का करतो ते समजून घ्यावं. ओके, कोणाला काही शंका असेल यू कॅन मेसेज इन कमेंट सेक्शन, किंवा तुम्ही क्लिनिकला आलात तर पर्सनली यू कॅन आस्क मी. ओके, सो आता त्याचे फायदे काय? तर सगळ्यात आधी ज्याला कोणाला खूपच डायजेस्टिव्ह इश्यूज असतील, खूपच ब्लॉटिंग वगैरे असेल, किंवा रिकरंट मोशन्स जास्ती होत असतील किंवा होतच नसतील दोन्ही गोष्टींमध्ये, किंवा ढेकर खूप येत असतील, सो सगळे गट रिलेटेड इश्यूजमध्ये बस्ती खूप छान काम करते. दुसरं म्हणजे जॉईंट डिसीजेस किंवा जॉईंट क्रॅकिंग साऊंड, अंगदुखी वगैरे, मल्टिपल केसेस, कमरेचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, या गॅप आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये पण आपल्याला बस्ती चांगला रिझल्ट देते. गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर्स सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्ती कॉमन जे आहेत ते PCO आहे, फायब्रॉइड आहे, किंवा मल्टिपल दुसरे गायनॅक इश्यूज आहे, इन्फर्टिलिटीसारखे, सगळ्यांमध्ये आपल्याला बस्तीचा अत्यंत उत्तम रिझल्ट दिसायला मिळतो. ठीक आहे, आता मोड ऑफ ॲक्शन कशी, म्हणजे आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की अरे बस्ती तर आत जाते पण लगेच बाहेर येतं, ते औषध जे तुम्ही आत टाकतात ना मॅडम ते लगेच बाहेर येतं, सो त्याचा मला काय फायदा? सो त्या लोकांसाठी हे आन्सर. आपल्या आतड्यांचं स्ट्रक्चर असतं, पहिले आपण इन्सर्ट कुठून केलं, रेक्टममधून केलं, तर रेक्टममधून इन्सर्ट केल्यानंतर ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये पर्यंत जाणार. सो तिथं गेल्यानंतर काय होतं ना, आपले छोटे छोटे बारीक बारीक विल्लाय असतात, तिकडे रक्तप्रवाह असतो. आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये काय होतं तर पाण्याचं ॲब्सॉर्प्शन होतं की नाही सगळ्यात जास्ती, म्हणजे आपल्या शीला किंवा स्टूल्सला घट्टपणा येण्याचं काम आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये होतं. सो तिकडं सगळ्यात जास्ती ब्लड सप्लाय असतो ॲब्सॉर्प्शनसाठीचा. छोटे 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 बारीक बारीक विलाय असतात दोन्ही आतड्यांमध्ये, छोट्या मोठ्यामध्ये पण मोठ्या आतड्यांमध्ये विशेष करून वॉटर ॲब्सॉर्प्शन होतं, म्हणजे लिक्विड मिडियमच्या थ्रू ॲब्सॉर्प्शन फास्ट होतं. सो त्याच्या छोट्या छोट्या व्हेसल्स असतात, ब्लड व्हेसल्स, तिथपर्यंत ते आपलं औषध जाणार आहे की नाही, जाणार आहे. तिथं गेल्यानंतर तिकडचे जे टॉक्सिन्स असतात आपल्या ब्लड फ्लोमधले, ते आणि औषधं आपल्या बस्तीमधले हे एक्सचेंज होतात एका प्रकारे. आणि आतलं जे आपण जे ऑलिओजेनिक मीडियम दिलं आहे त्याला, किंवा ऑइल असेल तर आपण त्याचं एक लिपोफिलिक मेम्ब्रेन असल्यामुळे ते ऑइलशी याची ॲफिनिटी जास्ती असते, त्यामुळे ते ब्लडमधलं जे टॉक्सिन आहे ते सगळं तुमच्या बस्ती द्रव्यात येणार, आणि बस्ती द्रव्यातलं जे औषध आहे ते तुमच्या ब्लड फ्लोमध्ये ॲब्सॉर्ब होणार. आता इथे फायदा काय झाला, आपण जर का ओरली एखादं औषध घेतो तर ते लिव्हर मेकॅनिझमला त्याला सामोरे जावं लागतं, हे की नाही, बायो अवेलेबिलिटी कमी होते. म्हणजे आपण जर का 100 ग्राम औषध घेतलं असेल तर ते आपल्या बॉडीत पोचणार 10%च, म्हणजे एक अंदाज सांगते, असं प्रत्येक औषधाच्या बाबतीत नसतं, पण एक लिव्हर मेकॅनिझम आहे की ते त्याला बायपास करतं.
सो बस्तीमध्ये हे लिव्हर मेकॅनिझमचाही काही संबंध येत नाही, ते डिरेक्ट बायपास होतं. आपलं जे औषधे 100% तुमच्या ब्लड सिस्टीममध्ये पोचणार आणि तिथून पूर्ण शरीरभर पसरणार. आता हे झालं थोडंसं मॉडर्नच्या हिशोबाने. आता आयुर्वेदिक दृष्टिकोनातून काय करतं बस्ती, तर संपूर्ण शरीरातला जो वात आहे त्याचं कर्षण करून ते त्याला बाहेर काढून टाकतं. सो बऱ्याच लोकांना बस्तीनंतर पुरपूर असा आवाज येतो किंवा खूप थोडीशी गॅस वगैरे निघतात, अशा कंप्लेंट लोकं करतात. ते नॉर्मल आहे. सो जेव्हा आपण बस्तीक्रम वाढवतो हळूहळू, तेव्हा ते कंप्लेंट्स ऑटोमॅटिकली कमी होतात. काही लोकांना बर्पिंग होतं, ढेकर येतात, काहींना पुरपुरतं. सो असे मल्टिपल गोष्टी आपल्याला बस्ती चालू असताना दिसतात. सो अशा प्रकारे जो असं म्हणतात की जो डेली बस्ती घेतो त्याला कोणताही विकार होत नाही. आता ऑब्व्हियसली डेली प्रत्येकाला शक्य नसतं, पण इतकं त्याचं महत्त्व आणि महात्म्य सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये. सो जीवनात एकदा तरी प्रत्येकाने बस्ती ट्राय करावी. अगदी सोपी असते, तुम्हाला काहीच करायचं नसतं. वमन विरेचनात तरी थोडंसं आपल्याला त्रास होतो, एवढं तूप प्यायचं आहे, एवढं उलटी करायची आहे किंवा लूज मोशन्स करायचे आहेत. पण बस्तीमध्ये तसा कोणताही त्रास होत नाही. इझिली बस्ती आपण करू शकतो कोणालाही. ऑब्व्हियसली तुमच्या आजारानुसार आणि रिकमेंडेशननुसार सांगेल, पण इन जनरल प्रत्येकाने एकदा तरी बस्ती ट्राय करावी. ॲडिशनली वर्षा ऋतू येतो आहे आता, म्हणजे पावसाळा येतो आहे. सो पावसाळा हा बस्तीचाच ऋतू आहे, कारण या ऋतूमध्ये वाताचा अत्यंत प्रकोप होतो. हाडं दुखण्याचं प्रमाण, अंग दुखण्याचं प्रमाण, सांधेदुखी हे सगळं वाढलेलं असतं. ते व्हायला नको म्हणून प्रत्येक वर्षा ऋतूमध्ये बस्ती घेण्याचा निर्देश आहे. सो सगळ्यांनी नक्की बस्ती घ्या, जीवनात एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला बस्तीचा कसा अनुभव आत्तापर्यंत आहे किंवा तुम्ही घेणार आहात का नाही ते. आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.